नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र लोकराज्य न्यूज। गोकुळनगर जुना विडी घरकुल येथील नागरिकांनी महाराष्ट्र लोकराज्य न्यूज चॅनलला संपर्क साधला असता तात्काळ भर पावसात न्यूज चॅनलचे मुख्य संपादक अमित कांबळे व चॅनलची टीम सचिन चौहान, अंकुश मडीखांबे, शरणू हजारे, इम्रान बागवान यांनी त्या ठिकाणी भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून त्यांना दिलासा दिला व घरामध्ये पाणी शिरल्याने उपाशी असणाऱ्या नागरिकांच्या आहाराची तात्काळ सोय केली। नागरिकांनी प्रशासन व लोकप्रतिनिधी विरोधात रोष व्यक्त करत महाराष्ट्र लोकराज्य न्यूज चॅनल व टीमचे आभार मानले। राजेंद्र जाधव, आम्हाला त्या पाण्यामुळे शाळेला जाता येत नाही, तिथं खड्डा आहे, गाड्या सगळ्या अडकतात, त्याच्यामुळे आम्हाला डेंगू असे आजार होतील। ते आजार त्यांनी नीट करतात का? सोलापूर महाराष्ट्र स्मार्ट सिटी आहे असं बोलतात, हे घाण कोण काढणार येऊन? एक म्हणजे प्रशासन तुम्हाला कुठल्या सुविधा उपलब्ध करून देत नाही आतापर्यंत? चेंबर लाईनचे म्हणा किंवा कुठले डेंगू मलेरियाचे म्हणा फवारणी वगैरे करायला येत नाही। घराला फवारणी करायला तर वर मारत नाही म्हणजे आम्हाला। आज ही मुलगी शाळा शिकत आहे, उद्याच्याला तिचं भवितव्य घडणार आहे। त्या भवितव्याचं जर हे पाण्यातच पूर्ण वाहून गेल्यासारखं जर असेल तर उद्या शाळेमध्ये प्रशासन जबाबदार राहील की ह्या मुलीचं उद्याच्याला कुठल्याही गोष्टीचं शिक्षणच पूर्ण होत नाही, पाण्याचं सुविधा नाही किंवा फवारणीचं नाही, डेंगू नाही, कुठल्याही ड्रेनेज तुंबलेलं आहे, पूर्ण लाईन पूर्ण कुठल्याच लाईनी सिस्टमॅटिक नाही आहे प्रशासनाचं। हे पूर्ण कुठल्याही गोष्टीचं जर असेल तर जबाबदार शासन राहील। असल्या टायमाला म्हणलं तर करतात, लाईट बिल एक वेळेस कट करायला काय बोलायचं तुझे आतापर्यंत? आम्ही तर राहतोय 25 वर्ष झालंय, 25 वर्षापासून हे जे शाळेमध्ये जे पाणी येते ना कंटिन्यू येतच राहिलंय। जेव्हा शाळा होईल अशी आशा होती आम्हाला, त्यावेळी शाळा झाल्यानंतर पण हेच प्रश्न निर्माण झालेला आहे। पूर्ण प्रत्येक घरात पाणी सुरू झालेलं आहे, त्याच्यामुळे लहान लहान लेकरं बाहेर जाणारे त्यांना रोगराई वगैरे प्रॉब्लेम यायला लागलाय। त्यांना दवाखाना खर्च, हे महापालिकेचा दवाखाना पण नाही आहे इथं। काय पुण्याची आहे शाळा ही? महेश पटेल शाळेत। आणि असं सगळं प्रॉब्लेम तर भरपूर आहेत आणि टॅक्स तर आम्हाला प्रत्येकांना भरावंच लागतंय। असं टॅक्सचे नियम जे आहेत ते टॅक्स माफ व्हायला पाहिजे। मी तर म्हणतो अशा काही गोष्टी आहेत ना, टॅक्स माफ व्हायला पाहिजे। आमच्याकडे काय सुधारणा नाही, टॅक्स पाणी रिटर्न येते, पाणी सगळं बाहेर येतं, दर 15 दिवसानं करत असते। बघा, आमच्या इथे एरियामध्ये गोकुळनगरमध्ये पाऊस आहे 2 तास झाला आणि 4 तासापासून आमच्या इथनं राज मेमोरियलच्या स्कूल्समधनं जे पाणी सुटलंय ते 4 तास झालं पाणी बंद नाही आहे। आम्ही मेंबर लोकांपर्यंत पण पोहोचलोय, मेंबर लोकांना व्हिडिओ पाठवलाय, मेसेज पाठवलाय, तरी पण आमची कोण दखल घेतली नाही आहे। परंतु हे महाराष्ट्र लोकराज्य न्यूजचे लोक येऊन आम्हाला सहकार्य आणि आमच्या समस्या त्यांच्यापर्यंत आम्ही व्यक्त केलो, मग हे समस्या त्यांनी सोडवायचा प्रयत्न करत आहेत। त्यांनी आल्यामुळं आमच्या या सगळ्या समस्या सोडतील अशा आम्ही आशा बाळगतो आणि त्यांच्या कार्याला कोणीही कुठलाही मेंबर अडथळा येऊ नये किंवा त्यांच्यावर कुठलाही काही कारवाईसारखे कुठलीही दोष लागू नये अशी आमची अपेक्षा आहे त्यांच्याकडे। आणि आमच्या अशा गोरगरिबांच्या समस्या त्यांनी आमच्याकडून व्यक्त करून घेतलेल्या आहेत आणि त्यांनी आल्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि अभिनंदन करतो आमच्याबद्दल। आमच्या जे काही समस्या आहेत ते त्यांनी यांच्यातर्फे सोडवतील अशी आम्ही त्यांच्याकडे आशा बाळगतो। धन्यवाद। कोणची बी आमच्या गल्लीतल्या कोणाच आम्ही या भावना प्रशासनासमोर मांडू। परवा खोटा मेंबर, आता सध्या आम्ही कोण पण त्या पदावर नाही आहे, कुठला पण नगरसेवक काय कार्य पण इतके वर्ष काय केले ते? मग इतके वर्ष काय केले? पण आयुक्त आहेत ना समक्ष स्वतः येऊन भेट द्यायला करायला हेच मेहरबानगी मानून घ्या म्हणतात आणि आम्हाला ठीक आहे, बोललो तुमचं जे काय असेल ते। पलीकडे आणि सासले सगळ्यांच्या घराला सासले सगळीकडे काय होत नाही। तुमचं घर उघडा, दरवाजा उघडा, दोन्ही घर पाणी बांधले।
संडा बाथरूम सगळा बहुत तुम्हारा 2 मिनट में कॉल करता बहुत हे सगळं हे घरात पाणी 2 मिनट में करता समजा इकडून आलं पाणी समजा पानी घुसलं तिथं कोण आलं नाही का नगरसेवक ते काय विचारायला ते सगळं भरलेलं आहे ते पाणी सगळं वर ठेवलेलं आहे सगळं सगळं पाणी भरलं बघ ते तुमचा घर का हे नातं आहे आमचं मुलगीला इकडे पाण्यात या ठिकाणी या ठिकाणी राजमहलाला इंग्लिश मिडियम स्कूल या ठिकाणी या शाळेच्या प्रभावातनं पाणी येत आहे आणि वस्तीमध्ये शिरत आहे तरी या शाळेच्या ह्याच्यातनं कुठल्याही गोष्टीची दखल घेत नाही आत्तापर्यंत कारण लोकांच्या अक्षरशः घरामध्ये पाणी शिरलेलं आहे या शाळेच्या पूर्ण इंग्लिश मिडियमचे लोक ही करत असते शिकत असते पण पाण्याची कुठलीही वाट नाही याला जाण्यासाठी तर लोकांच्या प्रशासनाने लवकरात लवकर या गोष्टीची दखल घ्यावी ही नम्र विनंती आहे संबंधित शाळेचे अधिकारी या कारणीभूत ठरतील काही उद्याच्याला जीवितहानी जर झाली या गोष्टीचं पूर्ण शाळेत जबाबदार राहील लहान मुलं छोटे लहान मुलं आजारी पडलेले आहेत जुना विडी घरकुल सोलापूर पाण्याचं खूप पावसाच्या पाण्यामुळे प्रत्येकाच्या घरात पाणी शिरत असल्यामुळे कोण कुठला नगरसेवक येऊन बघत नाही आहे काय नाही आहे आणि नगरसेवक राहते कन्ना चौकात आणि ही सगळ्या घटना जे घडतात गल्लीबोळात प्रत्येक गल्लीत रोड वगैरे झालेला आहे पण रोड एक जण केलं आहे आणि ड्रेनेज एक जण केलं आहे ज्याचा त्याचा मेळ नसल्यामुळे प्रत्येकाच्या घर आणि हे जे शाळा आहे आपले जे राजभवन शाळा इंग्लिश मिडियम शाळा असून कुठलीही काही व्यवस्था नाही आहे आतमध्ये आतलं जे पाणी आहे ते आतल्या आत हे व्हायला पाहिजे निसरायला पाहिजे ते पूर्ण जे पाणी आहे ना पूर्ण प्रत्येकाच्या घरात बाहेर येऊ लागलं आहे यामुळे कुठला नगरसेवक आणि कुठला अधिकारी आलेले नाही आहे या ठिकाणी आपलं महाराष्ट्र राज्य लोकराज्य न्यूज चॅनलचे संपादक मुख्य संपादक अमित कांबळे आणि शरणप्पा हजारे हे अशा काही न्यूज चॅनलवाले त्यांची टीम प्रत्यक्ष येऊन त्यांनी ज्या ठिकाणी समस्या आहे ते समस्या प्रत्येक ठिकाणी येऊन त्यांनी पाहणी केलेली आहे आणि हे काम जे आहे लवकरात लवकर या पाण्याचं जे नियोजन आहे व्यवस्थितपणे लवकरात लवकर हे व्हायला पाहिजे आणि हे जे पब्लिक आहेत प्रत्येक गोरगरीब कष्टकरू आहेत सगळे करून खाणार आहेत कोण काय हे नाही आहे काय नाही आहे कलेक्टर नाही आहे काय नाही आहे प्रत्येक काम करून कमवून खाणार आहेत आणि एकतर जास्तीत जास्त पत्र्याचे शेड आहेत या ठिकाणी मग याच्यामुळे इलेक्ट्रिशियन वगैरे लाईटची व्यवस्था तर आहे त्याच्यामुळे प्रत्येकाचं करंट लागण्याची पण शॉर्ट सर्किट होण्याची पण शक्यता आहे या ठिकाणी असे संपादक आल्यामुळे आम्हाला खूप अभिनंदन झालेलं आहे आणि आम्ही त्यांना प्रश्न मांडलेले आहे आमचे जे प्रश्न आहेत आमचे जे गरजेचे जे प्रश्न आहेत आम्ही मांडलेले आहे आणि या ठिकाणी आमचं जे टॅक्सचे वगैरे जे आम्ही जे भरतो टॅक्स आणि आम्हाला ते माफ नाही आहे माफ होत नाही आहे अशा काही समस्यामुळे माफ होत नाही आहे आम्हाला ते माफ व्हायला पाहिजे ते माफ व्हायला पाहिजे आम्ही अशी विनंती करतो आणि धन्यवाद आता कसं तरी सांगा आता आम्ही जेवायचं खायचं कसं स्वतः कसं बनवायचं बसायला पण जागा नाही ते गॅस थंडगार झाला ते गॅस तिकडी पण आता